नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही फ्लॅट घेत असाल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हे पॉईंट्स माहीतच हवे. ते म्हणजे बिल्ट-अप कार्पेट एरिया म्हणजे काय. आज आपण त्यावर चर्चा करणार आहोत. पण त्या अगोदर हे पॉईंट्स माहीत असणे का गरजेचे आहेत बायर्ससाठी व ते कसे इंट्रोड्यूस झाले ही कन्सेप्ट आपण पहिले समजून घेऊया. तर मित्रांनो, प्रत्येक बिल्डर हा जी त्याची प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टीच्या एरियाचं कॅल्क्युलेशन वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. त्यामुळे गोंधळ असा होतो मित्रांनो की आपण पे काय करतो आणि आपल्याला काय मिळतं. त्यामुळे मित्रांनो, मॅक्सिमम केसेस हे जे बिल्डरवर होतात ते चीटिंग केल्यामुळे होतात. त्यामुळे अशी चीटिंग मित्रांनो बायर्ससोबत होऊ नये. त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटने 2016मध्ये एक ॲक्ट पास केला, ज्याला आपण रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट म्हणजेच रेरा म्हणतो. तसं पुढे मी या टॉपिकवर डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवणारच आहे. तर मित्रांनो, रेरा ह्या ॲक्टमुळे बिल्डर्सला कार्पेट एरियावरच फ्लॅट सेल करावा लागेल असं मॅन्डेटरी करण्यात आलं. मित्रांनो, जो एरिया इंटरनल वॉल्स भिंतीच्या अंतर्गत येतो, ज्यावर आपण कार्पेट अंतरू शकतो, त्यालाच आपण कार्पेट एरिया म्हणू शकतो. यालाच आपण ॲक्च्युअल युजेबल स्पेस किंवा ॲक्च्युअल युजेबल एरिया म्हणत असतो. उदाहरणार्थ तुमचा हॉल असेल, किचन असेल, बेडरूम्स असेल, टॉयलेट्स असेल, तर हे सगळे इन्क्लूड होतात कार्पेट एरियात. मित्रांनो, बिल्ट-अप एरियात अपार्टमेंटचा टोटल एरिया इन्क्लूड होतो. म्हणजेच एक्सटर्नल वॉल्स प्लस कार्पेट एरिया प्लस किचन्स प्लस बेडरूम्स प्लस हॉल्स प्लस बाल्कनीज, तर हा टोटल एरिया बिल्ट-अप एरियात इन्क्लूड होतो. तर मित्रांनो, मी जी माहिती सांगितली ती तुम्हाला आवडली असेल. हा व्हिडिओ इथपर्यंतच. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.